नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक लेटेस्ट आणि जबरदस्त अपडेट घेऊन आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात गट क वर्गातील विविध पदं भरली जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमनंट अशी पोस्ट असणार आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. मित्रांनो, कायमस्वरूपी जर जॉब तुम्हाला 2024 मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. आर्मी वर्कशॉप असेल, आर्मी स्कूल असेल, या अशा विविध ठिकाणी तुमचे हे पद भरली जात आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर हे भारताचं तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, संपूर्ण काही माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात विविध पदांची परमनंट भरती केली जाणार आहे. गट ड वर्गातील पदं या ठिकाणी भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, पुण्यासाठी लोअर डिव्हिजन क्लर्क 15 पदं, फायरमॅनची 4, व्हेकल मेकॅनिकची 81, फिटरसाठी 1, मशिनिस्ट 9, टीन अँड कॉपर स्मिथ 1, तर ट्रेड्समॅनची 116 पदं ऑनलाईन पद्धतीने भरली जात आहे. पुण्या व्यतिरिक्तच मित्रांनो, नाशिकसाठी देखील या ठिकाणी वॅकन्सी भरल्या जाणार आहे. यामध्ये देखील तुम्ही बघू शकता, व्हेकल मेकॅनिक 1, व्हेकल मेकॅनिक मोटर व्हेकल 4, फिटर 1, ट्रेड्समॅन 3, कुक 1, वॉशरमॅन 2, बार्बर 1, मल्टीटास्किंग स्टाफ 3, आर्मड मेकॅनिक 2, तर स्टोअर कीपरचं 1 पद भरले जात आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, अहमदनगरसाठी लोअर डिव्हिजन क्लर्कचे 1, कुकसाठी 2, वॉशरमॅन 1, फायरमॅन 2, बार्बर 1, मल्टीटास्किंग 10, व्हेकल मेकॅनिक 1, तर टीन अँड कॉपर स्मिथचे 1 पद या ठिकाणी भरली जात आहे. मित्रांनो, सरकारी जॉब आहे, परमनंट असा जॉब असणार आहे. महाराष्ट्राबरोबरच बाकीच्या राज्यात देखील या वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कोणत्याही राज्यामधून या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. महाराष्ट्रासाठी पुणे, नाशिक आणि अहमदनगर हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. यामध्ये मित्रांनो, प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन तुमच्याकडे असायला हवं याचे डिटेल तुम्ही चेक करू शकणार आहे. यामध्ये फार्मासिस्ट या पदासाठी तुमची 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. त्या व्यतिरिक्त 2 वर्षाचा फार्मसीमधला डिप्लोमा देखील या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त इलेक्ट्रिशियन पॉवर आणि टेलिकॉम मेकॅनिक या पदासाठी 12वी आणि रिस्पेक्टिव्ह फील्डमधनं तुमचं ITI असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक या पदासाठी मित्रांनो, मोटर मेकॅनिक तुमचा ITI आणि 12वी या ठिकाणी मागितलेला आहे. जर तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयाचे BSc असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये एक सर्व्हिसमन, आर्म्ड फोर्स पर्सनल देखील अप्लाय करू शकणार आहे. व्हेकल मेकॅनिक या पदासाठी 12वी आणि मोटर मेकॅनिक ट्रेडचा ITI तुमच्याकडे मागितलेला आहे. त्यानंतर आर्मड मेकॅनिक या पदासाठी 12वी आणि रिस्पेक्टिव्ह ही जी फील्ड आहे म्हणजे फिटरचा ITI तुमच्याकडे मागितलेला आहे. त्या व्यतिरिक्त मित्रांनो, ड्राफ्ट्समन या पदासाठी 10वी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 3 वर्षाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा देखील असणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, अशा प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन असायला हवं हे तुम्ही चेक करू शकणार आहे. इथे बघू शकता, फिटर असेल, टीन अँड कॉपर स्मिथ, अप होल्डर, मोल्डर, वेल्डर, व्हेकल मेकॅनिक या पदांसाठी देखील 10वी तुमची मागितलेली आहे. रिस्पेक्टिव्ह फील्डचा ITI तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. स्टोअर कीपर या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. तर लोअर डिव्हिजन क्लर्क यासाठी 12वी आणि 35 वर्ड पर मिनिट इतका इंग्लिशचा टायपिंगचा स्पीड तुमचा असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, सिव्हिलियन मोटर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, कुक, ट्रेड्समॅन, बार्बर आणि वॉशरमन या पदासाठी तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी चेक करायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे. आता प्रत्येक पदासाठी किती पगार तुम्हाला दिला जाणार आहे याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. मित्रांनो, 5,200 ते 20,200 या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे. यामध्ये तुमच्या पोस्टनुसार तुम्ही ग्रेड पे किती दिला जाणार आहे हे चेक करू शकणार आहे. जसं तुमचं 2A ही जी पोस्ट आहे या ठिकाणी तुम्ही वरती गेल्यानंतर बघू शकता, 2A नंबरची जी पोस्ट आहे फार्मासिस्ट या पोस्टसाठी या ठिकाणी किती ग्रेड पे दिला जाणार हे चेक करू शकणार आहे. 2800 दिला जाणार आहे. तसंच 2B ते 2J हे जे पद आहे या पदासाठी 2400 रुपये प्रमाणे तुम्हाला ग्रेड पे दिला जाणार आहे. आता यासाठी मित्रांनो, 18 ते 25 वर्षादरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे प्रत्येक पदासाठी. यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे. यामध्ये फायर इंजिन ड्रायव्हरचे पद आहे. या पदासाठी मात्र 18 ते 30 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तरी देखील चालणार आहे. आता यामध्ये SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. एक्स सर्व्हिस मसेस, डिपार्टमेंट कॅन्डिडेट त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हर हे जे पद आहे या पदासाठी मात्र रिटर्न एक्झाम बरोबर तुमची फिजिकली मेजरमेंट आणि फिटनेस टेस्ट देखील घेतली जाणार आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला जो मी अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे
तो डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थित तुम्हाला तो भरायचा आहे. त्याबरोबर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे आणि हे संपूर्ण सेट तुम्हाला एका इन्व्हलपमध्ये व्यवस्थित पॅक करायचा आहे. इन्व्हलपमध्ये टाकल्यानंतर मित्रांनो त्या इन्व्हलपला तुम्हाला ₹5चा पोस्टल स्टॅम्प लावायचा आहे आणि ऑर्डिनरी पोस्टाने तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचं आहे. त्या इन्व्हलपवरती तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्या पोस्टसाठी तुम्ही ऍप्लिकेशन करतात त्या पोस्टचं नाव लिहायचं आहे. ऍड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्या युनिटसाठी तुम्ही अप्लाय करतात त्या युनिटचा ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. हे जे आहे ना, या युनिटसाठी जर तुम्ही अप्लाय करत असेल तर तुम्हाला हा ऍड्रेस द्यायचा आहे. मित्रांनो, आता जर तुम्ही पुणे, नाशिक किंवा अहमदनगरसाठी अप्लाय करतात, पुण्यासाठी हा ऍड्रेस असणार आहे. तसंच मित्रांनो, नाशिकसाठी तुम्ही बघू शकता हा ऍड्रेस असणार आहे. अहमदनगरसाठी हा ऍड्रेस असणार आहे. या ऍड्रेसवरती तुम्हाला 10 जानेवारी 2025 पर्यंत तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पाठवायचा आहे. मित्रांनो, यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक उमेदवाराला एका लोकेशनसाठी एका स्टेटसाठी या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच अप्लाय करायचं आहे. ऍप्लिकेशन तुमचं ऑर्डिनरी पोस्टने या ठिकाणी पाठवणं आवश्यक असणार आहे. एक्झाम तुमची या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे. सर्वप्रथम यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. 150 मार्कची एक्झाम असणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. 0.25 इतकी 2 तासाचा अवधी तुम्हाला तुमच्या पेपरसाठी दिला जाणार आहे. आता ट्रेड वाईज एक्झामचं स्वरूप तुम्ही बघू शकता. या ट्रेडसाठी मित्रांनो 5 वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. 150 प्रश्न 150 मार्क या ठिकाणी विचारले जाणार आहे. तसेच या ट्रेडसाठी देखील 4 वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. इथे देखील 150 प्रश्न 150 मार्कला तुम्हाला विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी 2 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, रिटर्न टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे, म्हणजे काही ट्रेडसाठी स्किल टेस्ट असेल, काहीसाठी फिजिकली टेस्ट असेल, तर तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. मित्रांनो, ही स्किल टेस्ट असेल, फिजिकल टेस्ट असतील, या टेस्ट फक्त तुमच्या क्वालिफाईंग नेचरच्या असणार आहे. मात्र फायनल जे मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे फक्त तुमच्या रिटर्न टेस्टच्या मार्कावरतीच तयार केली जाणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या टेस्ट संदर्भाचा संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे किंवा दिलेल्या ईमेल ऍड्रेसवरून देखील प्राप्त होणार आहे. मित्रांनो, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची स्टेज असणार आहे पुढची. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे, संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी हा जो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे. संपूर्ण तुमचे पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहे. त्यानंतर त्याबरोबर हे जे एक्नॉलेजमेंट स्लिप आहे ऍडमिट कार्डची ती देखील तुम्हाला भरायची. इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, त्यानंतर तुमचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. आणि ही जे एक्नॉलेजमेंट स्लिप असेल, अर्जाचा नमुना असेल, हे संपूर्ण तुम्हाला एका इन्व्हलपमध्ये व्यवस्थित अटॅच करायचे आहे. त्याबरोबर हे संपूर्ण डॉक्युमेंट देखील तुम्हाला पाठवायचे आहे. 10 जानेवारी 2025 ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्हाला ते पाठवायचं आहे. ऍड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्या युनिटसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करत आहात त्या युनिटचा या ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.